अगदी मन भरून आलं ही दिंडी पाहून। सनातनासाठी तुम्ही खूप चांगलं काम करताय। त्या हिंदू राष्ट्र जागृतीसाठी सनातन संस्थेच्या या गौरव सनातन दिंडीमध्ये आज आम्ही सर्वजण सामील झालेलो आहे। सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य असं सनातन दिंडीचं आयोजन केलेलं आहे। ही सनातन दिंडी आता महाराणा प्रताप चौकातनं मार्गस्थ झालेली आहे। आपण पाहू शकतो विविध कलशधारी महिला या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। तसेच विविध पालखीसुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी या दिंडीमध्ये आहे। सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांची पालखी याच्यामध्ये सहभागी आहे। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साधक मान्यवर भाविक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। सनातन संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं आज जी पुणे शहरातून दिंडी निघते आहे त्याला आमच्या संस्थेतर्फे मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर आपला देश हा नावानेच हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो, म्हणजे तो हिंदू धर्मांचा असला पाहिजे हे गृहीत धरलं जातं। परंतु दुर्दैवाने गेल्या 75 वर्षामध्ये आपण सेक्युलर शब्द घेतला आणि त्या दृष्टीने वाटचाल गेले काही वर्ष करतो आहोत। आणि ह्या सेक्युलर रस्त्यावर अनेक धर्म काम पाहत असतात। आपण एक्सप्रेसवेवर जर का गेलो तर आपल्याला निरनिराळ्या लेन दिसतात। तसं ह्या धर्माच्या रस्त्यावरती अनेक धर्म आहेत। त्यातले जे अल्पसंख्याक आहेत त्यांना या देशामध्ये सेक्युलर नावाच्या खाली वेगळ्या सवलती दिलेल्या गेल्या आहेत, पण जो बहुसंख्य धर्म आहे त्यालावरती मात्र कळत नकळत अन्याय केला जात असतो। या देशामध्ये मदरशा आहेत, या देशामध्ये कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत की ज्यामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या धर्माचं शिक्षण दिलं जातं। पण या हिंदुस्थानामध्ये असं एकही शाळा नाही की ज्यामध्ये हिंदू धर्माची शिकवण दिली जाईल। या ठिकाणी वेदपाठशाळा आहेत परंतु त्याला शासकीय मान्यता नाही। अशा वेळेला गेले 25 वर्षाहून अधिक काळ सनातन संस्था हिंदू धर्माबद्दल अधिक माहिती, त्यांच्या देवदेवतेबद्दल अधिक माहिती, त्याच्या पाठीमागच्या अशी कारणमीमांसाला शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे अशी माहिती अनेक ठिकाणी देत असते। माझ्या माहितीप्रमाणे 300पेक्षा अधिक ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की आता हिंदू धर्मासाठी नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन साऱ्या जगाला देण्यासाठी सनातन संस्था जी काम करते आहे त्याला पुन्हा एकदा या रौप्य महोत्सवानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। वंदे मातरम। या सनातन संस्थेला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे। यांचे विविध जे धार्मिक कार्यक्रम, हिंदू धर्माविषयी जे कार्यक्रम आहेत याची मला कल्पना आहे आणि फारच धर्माबद्दल जे कार्य करतात त्याबद्दल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे मी त्यांना 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज पुणे शहरामध्ये आपण या भिकारदास मारुती मंदिराजवळ जमलेलो आहोत। सनातन गौरव दिंडी आज सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। यावर्षी सनातन संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। हा सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आहे आणि या निमित्ताने सनातन धर्माच्या गौरवार्थ या दिंडीचं आयोजन केलेलं आहे। जवळजवळ 90हून अधिक पथकं आणि देवतांच्या पालख्या या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। जवळजवळ आध्यात्मिक संस्था, धार्मिक संस्था, हिंदू संघटना, कला आणि संस्कृतीशी संबंधित संघटना या हिंदू म्हणून या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करीन की एक हिंदू म्हणून किमान या दिंडीमध्ये नागरिकांनी, पुणेकर नागरिकांनी 5 मिनिट तरी चालावं आणि आपलं धर्मकर्तव्य बजावावं। मी पण मागच्या 23 वर्षापासून समाजासाठी काम करतो। आज 2500 इंजूंना लीड करतो। पण विशेष मला जेव्हा सनातन संस्थेबद्दल ज्या दिवसापासून मला कळालं आणि मी यांच्या कार्यक्रमामध्ये जायला लागलो, मला खूप आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं की हिंदुत्वावर काम करणारी अशी एक सनातन संस्था, प्रामुख्याने सांगायचं तर माझ्याकडे गोसेवा आयोग आल्यानंतर गोमातेबद्दल खूप कृतज्ञता असणारी आणि अनेक आंदोलनं करणारी ही संस्था आहे।
हिंदुत्ववादी संस्था आहे. लव जिहादसारख्या विषयापासून अनेक विषयांना त्यांनी एकदम निर्भीडपणे समोर जाणारी ही संस्था असल्यामुळं मला खूप कौतुक वाटतं. परमपूज्य डॉक्टर आठवलेजी यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आणि प्रेम आहे. आणि आज 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एकच सांगतो की गौर से कहो हम हिंदू है आणि जय श्रीराम. या सनातन गौरव दिंडीमध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 25व्या सनातन गौरव दिंडीमध्ये सामील झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांनी जे हिंदू राष्ट्र जागृतीचं कार्य केलं होतं, त्या हिंदू राष्ट्र जागृतीसाठी सनातन संस्थेच्या या गौरव सनातन दिंडीमध्ये आज आम्ही सर्वजण सामील झालेलो आहे. यासाठी आम्हाला खूप आनंद, उत्साह, चैतन्य, धैर्य, साहस या गौरव दिंडीतून मिळत आहे. काकू, आज सनातन संस्थेच्या वतीने ही जी दिंडी आयोजित केली आहे, तर त्याबद्दल आपण काय मत व्यक्त कराल? अगदी मन भरून आलं ही दिंडी पाहून. सनातनासाठी तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तरुण वर्ग याच्यात, छोटे बालक पण आहेत, वयस्कर पण आहेत, सगळ्या वर्गाला तुम्ही इन्व्हॉल्व केलंय. सनातन धर्माचा असाच विजय असो, तरुणांपासून वयस्करांपर्यंत. खूप छान काम करताय तुम्ही. माझ्याकडनं तुमच्या कामाला शुभेच्छा आणि माझ्यासारख्या लोकांचा पाठिंबा आहे.